नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा जो तुमचा विषय आहे 12वी मधला तो या लेक्चर सिरीज मार्फत शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर 1 पूर्णपणे अभ्यासलेला आहे। आपण सेकंड टॉपिकला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण सॉल्व एक्झाम्पल पूर्णपणे समजून घेतलेले आहेत। बेसिक कन्सेप्ट, थेअरी, ऍडजस्टमेंट सर्व काही व्यवस्थित समजून घेतलेले। जर हे लास्ट व्हिडिओ या टॉपिकचे आणि टॉपिक नंबर 1 चे जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आज आपण अनसॉल्व एक्झाम्पल म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 7 समजून घेणार आहोत। तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्ही थिओरिटिकल पार्ट, बेसिक कन्सेप्ट, ऍडजस्टमेंटचे लेक्चर्स बघितले नसतील तर ते सुरुवातीला बघून घ्या, जेणेकरून हे लेक्चर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल। विद्यार्थी मित्रांनो, अजून एक विनंती, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि तुमचे काही व्हॅल्युएबल सजेशन्स असतील तर ते तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला देऊ शकता। आज आपण अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 7 अभ्यासणार आहोत। कोणत्याही प्रकारचा उशीर न करता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करू। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सॉल्व करण्याची सर्वांना माहिती। पहिल्यांदा आपण एक्झाम्पल पूर्णपणे रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं, कोणता आयटम कुठं जातो ते इन शॉर्ट त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आणि देन आफ्टर आपण सॉल्वला सुरुवात करायची। तर पहिल्यांदा आपण एक्झाम्पल समजून घेऊ। बघा, फॉलोइंग इज द ट्रान्झॅक्शन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा। आपल्याला एक पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी असं म्हटलंय त्यांनी। या ठिकाणचं नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन दिले आणि त्याचे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले। याच्यावरून ऍडजस्टमेंट देखील आहे आणि ऍडजस्टमेंट गिवन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019। आणि आता रिसिप्ट अँड पेमेंटची तारीख बघा 31 मार्च 2019, म्हणजे ही वर्षाच्या शेवटची तारीख आहे। सुरू झाला असेल 1/4/2018 ला, संपणारे 31/3/2019 ला। म्हणजे आपलं करंट इयर जे असणार आहे तर ते असणार आहे 2018 आणि 19। विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले आणि ऍडजस्टमेंट आहेत, म्हणजे आपल्याला कॅपिटल फंड दिलाय का हे ऍडजस्टमेंट मध्ये अगोदर शोधूया। बघा, या ठिकाणी लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये कॅपिटल फंड दिलेला आहे, म्हणजे आपल्याला लास्ट इयरचीच म्हणजेच ओपनिंगची बॅलन्स शीट बनवण्याची गरज नाही। रिसिप्टला 2 प्रकारचे रिसिप्ट असतात, हे मी डिस्कस केलेलं होतं। 2 प्रकारचे रिसिप्ट कोणते, एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट सर आणि दुसरं म्हणजे रिव्हेन्यू रिसिप्ट। कॅपिटल रिसिप्ट सर लॅबिलिटी असतात, रिव्हेन्यू रिसिप्ट आम्हाला माहिती आहे सर इन्कम असतात। आम्हाला तुम्ही सांगूच नका, आम्हाला सगळं माहिती, तुम्ही सगळं सांगितलं आम्हाला। तर 2 प्रकारचे रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट, लॅबिलिटी, रिव्हेन्यू रिसिप्ट, इन्कम। म्हणजेच याचा अर्थ काय होईल तर रिसिप्ट साइडला जे अमाऊंट दिलेले असतील त्या अमाऊंट एक तर लॅबिलिटी किंवा इन्कमच्या असणार आहेत। पेमेंटला सुद्धा अशाच पद्धतीने कॅपिटल पेमेंट आणि रिव्हेन्यू पेमेंट। कॅपिटल पेमेंट असेल तर त्या ऑर्गनायझेशन ती असेट असणार आहे आणि रिव्हेन्यू पेमेंट असेल तर तो एक्सपेन्सेस असणार। मग पेमेंट साइडला ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत या एकतर कशाच्या असतील, त्या असेटच्या असतील। जर समजा कॅपिटल पेमेंट असेल आणि जर रिव्हेन्यू पेमेंट असेल तर एक्सपेन्सेस असतील। तर आपल्याला फक्त हेच ओळखायचं आहे की रिसिप्टला ते लॅबिलिटी का इन्कम आहे आणि पेमेंटला असेट आहे का एक्सपेन्सेस आहे। तर सुरू करूया। बघा, बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅशचा बॅलन्स ओपनिंगचा इग्नोर करतो, सबस्क्रिप्शन आपलं इन्कम आहे 18-19 करंट इयरचं इन्कमला 19-20 पुढच्या वर्षीचं, या वर्षीचं नाही, लॅबिलिटी इन्कम म्हणजे हे इन्कम जे असणार ते लॅबिलिटी म्हणून कन्सिडर करणार। डोनेशन इन्कम आहे सर, रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट इन्कम आहे, इंटरेस्ट इन्कम आहे, एंट्रन्स फी सुद्धा इन्कम आहे। याच्यावर 100% ऍडजस्टमेंट असेल एंट्रन्स फीवर। ऑन युअर पेमेंट साइड फर्स्ट सॅलरी सर एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, रेंट देखील एक्सपेन्सेस आहे, इन्व्हेस्टमेंट सर असेट। देन प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा देखील एक्सपेन्सेस आहे, पोस्टेज हा देखील एक्सपेन्सेस आहे, फिक्स्ड डिपॉझिट इज असेट, बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक इज असेट अवर ऑर्गनायझेशन। तर हे असेटला लिहिलं। ऍडिशनल इन्फॉर्मेशन मीन्स ऍडजस्टमेंट नंबर 1, देअर आर 500 मेंबर। बघा, ऑर्गनायझेशन मध्ये किती मेंबर आहेत 500 अँड पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल 500 into 50, तर ते आपल्याला येईल बघा या ठिकाणी इज ₹25,000।
म्हणजे आपल्याला सबस्क्रिप्शन किती भेटलं पाहिजे त्या पर्टिक्युलर इयरमध्ये, अकाउंटिंग इयरमध्ये म्हणजेच करंट इयरला 25,000. आपण एकदा झलक टाकायची, कुठं झलक टाकायची, आपल्या रिसिप्ट साईडला, आणि त्या ठिकाणी करंट इयरचं सबस्क्रिप्शन बघा 18,000 दिलेलं. याचा अर्थ काय होतो बाळांनो, याचा अर्थ असा होतो की आपल्याला 25,000 भेटले पाहिजेत, परंतु भेटलेत 18,000. मग 25 मधनं जर 18 गेले तर राहतात आपल्याकडे ₹7,000. हे आपलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. हे काय आपलं आउटस्टँडिंग. आणि याचे दोन इफेक्ट ऍड करायचे ते सबस्क्रिप्शन मध्ये, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. सबस्क्रिप्शन वरची ऍडजस्टमेंट आहे, करंट इयर सबस्क्रिप्शनला स्टार मार्क करूया. देन नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग सॅलरी. सॅलरीज एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग आहे, वर्ष दिले नाही म्हणजे करंट इयर एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग ऍड त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये म्हणजे सॅलरी मध्ये. आणि शो ऑन बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला द्यावा लागणारा खर्च आहे, लॅबिलिटी आहे, दिलेला नाही पण द्यायचा आहे, मग आपल्याला सॅलरीला एक स्टार मार्क करावा लागेल. नेक्स्ट बघा असेट. बघा आता असेट दिलेले आहेत ऑन 1 एप्रिल 2018 विच वॉज फॉलोज किंवा वेअर ॲज फॉलोज. त्याच्यामध्ये फर्स्ट बिल्डिंग आपण आपल्या असेटला लिहिणार आणि फर्निचर सुद्धा असेटला लिहिणार. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग. बघा पुढे काय सांगितलंय, बिल्डिंग आणि फर्निचरवर डेप्रिशिएशन आहे ऍट 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. हे त्या पर्टिक्युलर असेट मधनं हे जे डेप्रिशिएशन असेल ते लेस करणार, आणि दुसरा इफेक्ट आपल्या एक्सपेंडिचरला आपण तो लिहिणार आहे. कुठे लिहिणार, एक्सपेंडिचरला. त्याच्यामुळं आपल्याला जे हे बिल्डिंग आणि इथं जे फर्निचर दिलं होतं त्याला इथं स्टार मार्क करून ठेवू, हे बॅलन्स शीटला लिहायचं. नंबर 5th ऍडजस्टमेंट इज 50% एंट्रन्स फी इज टू बी कॅपिटलाइज. लेस करायचं एंट्रन्स फी मधनं 50% अमाऊंट एंट्रन्स फी मधून लेस, आणि ऍड करणार कॅपिटल फंड मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला एंट्रन्स फीला एक स्टार मार्क करावा लागेल. मी तुम्हाला सांगितलं होतं की 100% ऍडजस्टमेंट असतेच. देन आफ्टर नंबर लास्ट, सेकंड लास्ट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 5% अक्युअर्ड फॉर 6 मंथ. 6 महिन्याचे इंटरेस्ट 5%. फर्स्टली इन्व्हेस्टमेंट कुठं दिसतंय सर इन्व्हेस्टमेंट आपल्या या ठिकाणी बघा, पेमेंटला ₹15,000 इन्व्हेस्टमेंट आहे, बाय इन्व्हेस्टमेंट ₹15,000. मग 15,000वर त्यांनी किती सांगितले बाळांनो, 5%. जर आपण कॅल्क्युलेशन केले या ठिकाणी ₹15,000 इंटू 5% म्हणून 5/100, आणि किती महिन्याचं, 6 महिन्याचं म्हणून 6/12, 6 1 6 आणि 6 2 12, 1/2 येईल. हा 0 हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल होईल. 150 इंटू 5 50 55 25 आणि 2 येणार 70, 750 च्या हाफ म्हणजेच किती असणार आहे, 1/2 म्हणजेच या ठिकाणी ₹375 असणार. तर हे इंटरेस्ट आपल्याला काय करावं लागेल, त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करावं लागेल आणि आपल्या इन्कमला लिहावं लागेल. मग आपल्याला इन्व्हेस्टमेंट ऑन युअर पेमेंट साइड जी दिलेली आहे त्याला एक स्टार मार्क करूया. नंबर लास्ट ऍडजस्टमेंट कॅपिटल फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचं. आपल्याला सॉल्व्ह करायची सुरुवात करू. फर्स्ट आपण रिसिप्ट ट्रान्सफर करून घेऊया. फर्स्ट रिसिप्ट मध्ये काय दिलेले बघा, बॅलन्स ब्रॉट डाऊन मध्ये कॅश इन हँड इग्नोर सबस्क्रिप्शन 2018-19 करंट इयरचं सबस्क्रिप्शन इन्कमला लिहूया. आपण इन्कम साइडला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय सबस्क्रिप्शन लिहून घ्या. अमाऊंट इनरला लिहिणार ₹18,000. एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट असल्यामुळे. देन नेक्स्ट बघा, नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन आहे ₹410. हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचंय. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स किंवा प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन, आणि त्याची अमाऊंट ₹410 आपण आउटरला लिहिणार आहोत. नेक्स्ट डोनेशन इज इन्कम, इन्कमला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय डोनेशन. अमाऊंट इज ₹6,600 सॉरी ₹6,000. नेक्स्ट रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट 5,400 हे देखील इन्कमला लिहायचं बाय रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट. अमाऊंट लिहिणार ₹5,400. देन नेक्स्ट इंटरेस्ट दिलेले आपल्याला, हा देखील आपण आपल्या इन्कमलाच लिहिणार आहोत बाय इंटरेस्ट. अमाऊंट लिहिणार ₹400 ₹400. नेक्स्ट एंट्रन्स फी, हा देखील इन्कमला लिहायचं बाय एंट्रन्स फी. अमाऊंट इनरला लिहिणार ₹6,200. एक लाईन जागा सोडायची कारण की त्याच्यावर कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट आहे 50%, त्यामुळे ते इनरला लिहिले, एक वेळ जागा सोडली. नेक्स्ट पेमेंट साइडला फर्स्ट सॅलरी एक्सपेंडिचरला लिहायचे ऍडजस्टमेंट आहे. आपण जाऊ एक्सपेंडिचरला आणि त्या ठिकाणी लिहू 2 सॅलरीज. अमाऊंट ₹6,000 इनर कॉलमला लिहिणार आपण आणि एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट साठी अशा पद्धतीने.
नेक्स्ट एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 2480 एक्सपेंडिचरलाच लिहायचं टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. अमाऊंट आउटर कॉलम 2480 रुपीज. Then next sundry expenses 1300 एक्सपेंडिचरलाच लिहायचं टू सन्ड्री एक्सपेन्सेस रुपीज 1300. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे देखील एक्सपेंडिचरलाच लिहायचे टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस. अमाऊंट लिहिणार 1200. नेक्स्ट रेंट हे देखील एक्सपेंडिचरलाच लिहायचं टू रेंट. अमाऊंट लिहिणार ₹700. आउटर कॉलम ऍडजस्टमेंट नाही. दॅन नेक्स्ट बघा इन्व्हेस्टमेंट दिले आपली असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला लिहू आपण इन्व्हेस्टमेंट इनर कॉलमला लिहिणार बॅलन्स शीटच्या असेटला. इथं मी इन्कम लावलो सॉरी इन्व्हेस्टमेंट कडे चला असेटला इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट इज ₹15,000 15,000 इनरला लिहिणार एक ओळ जागा सोडणार कारण की याच्यावर आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे 6 महिन्याचं ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरलाच लिहायचं टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी ₹800. नेक्स्ट पोस्टेज लिहूया आपण आपल्या एक्सपेंडिचरला लिहायचं टू पोस्टेज ₹3,200. नेक्स्ट फिक्स डिपॉझिट लिहूया आपण 3,900 एक्सपेंडिचरला नाही लिहायचं हे फिक्स डिपॉझिट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं फिक्स डिपॉझिट. अमाऊंट इज ₹3,900 ₹3,900 रुपये. अँड लास्ट कॅश इन कॅश ॲट बँकचा बॅलन्स आहे बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहा कॅश इन हँड. अमाऊंट इज ₹830 आउटर कॉलम आणि कॅश ॲट बँक अमाऊंट इज ₹6,000. अशा पद्धतीने आपण रिसिप्ट अँड पेमेंट ट्रान्सफर केले. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट काय सांगितले बघा की त्यांच्याकडे किती मेंबर आहेत 500 मेंबर आहेत. अॅन्युअल सबस्क्रिप्शन ₹50 पेड करतात 500 × 50 इज इक्वल टू 25,000. सबस्क्रिप्शन आपल्याला रिसिप्टला भेटले फक्त 18,000. आपण इथं बघितलं तर ते करंट इयरचं सबस्क्रिप्शन 18,000 आहे. 7,000 भेटायचं राहिले सबस्क्रिप्शन करंट इयरचं भेटायचं राहिलं म्हणजे आउटस्टँडिंग ते ऍड करणार सबस्क्रिप्शन मध्ये आणि त्या ठिकाणी ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इंटू ब्रॅकेट करंट इयर अँड अमाऊंट इज ₹700 आउटरला 25,000. आणि नेक्स्ट इफेक्ट म्हणजे सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अमाऊंट इज ₹700. फर्स्ट ऍडजस्टमेंट कंप्लीट. सेकंड आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹1,200. सॅलरीज एक्सपेंडिचरला रेकॉर्ड केलेला असणार आहे. करंट इयरचं सॅलरी ऍड म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज ₹1,200 इनर कॉलमला अमाऊंट लिहायची आणि आउटरला लिहायचं ₹7,200. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचा आउटस्टँडिंग सॅलरीज अमाऊंट लिहिणार ₹1,200. नेक्स्ट द असेट वेअर ॲज फॉलोज. त्याच्यामध्ये बिल्डिंग आणि फर्निचरची व्हॅल्यू लिहायची. आपण जायचं आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला त्या ठिकाणी लिहिणार बिल्डिंग त्याची अमाऊंट लिहिणार ₹50,000. आणि दॅन नेक्स्ट आपण लिहूया फर्निचर. आता बिल्डिंग इनरला लिहिलं कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून फर्निचर. नेक्स्ट आणि फर्निचरची अमाऊंट आहे ₹15,000 15,000 इनरला लिहायचे एक ओळ जागा सोडायचं. नेक्स्ट बिल्डिंग लिहिलं फर्निचर लिहिलं पुढे बघा प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. बिल्डिंगवर 5% फर्निचरवर 10%. बिल्डिंग आपण असेटला लिहिले त्या ठिकाणी यायचं लिहायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. 50,000वर 5% 10% काढलं तर 5,000 त्याच्याने मी 5% 2,500 आउटरला 47,500 आणि फर्निचरवर सुद्धा लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. अमाऊंट लिहिणार ₹1,500 आणि याचा दुसरा इफेक्ट 13,500 आउटरला येतील. आणि याचा दुसरा इफेक्ट या दोन्ही डेप्रिसिएशनचा एक्सपेंडिचरला लिहायचा टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अमाऊंट लिहिणार ₹2,500 आणि नेक्स्ट टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अमाऊंट लिहिणार ₹1,500. थर्ड ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. फोर्थ सुद्धा कंप्लीट झाली. फिफ्थ ऍडजस्टमेंट 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज एंट्रन्स फी रेकॉर्ड केली इन्कमला त्या ठिकाणी जाऊया आणि त्या ठिकाणी लेस लिहायचं लेस 50% कॅपिटलाइज. बघा 6,200च्या 50% 3,100 वजा होतील 3,100च आउटरला येतील. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या कॅपिटल फंड मध्ये काय करायचं ते
ऍड करायचे. कॅपिटल फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला हेडिंग देऊन ठेवा कॅपिटल फंड. ज्यावेळेस तो ऍडजस्टमेंट पर्यंत जाऊ त्या ठिकाणी आपण तो लिहू. ऍड म्हणायचं 50% एंट्रान्स फीज इन शॉर्ट लिहितो मी, तुम्ही पूर्ण लिहायचं. आणि अमाऊंट लिहिणार 3100 इनरलाच. लास्ट 6 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये 5% इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हॅज बीन ॲक्युअर्ड फॉर 6 मंथ. मग आपण काय केलं ते बघा, 15,000 इन्व्हेस्टमेंट होतं, त्याच्यावर 5% डिवायडेड 5/100 इंटू 6/12 केलं तर ते आपल्याला 750 रुपये काय होते इंटरेस्ट आपल्याला काय दाखवते, ॲक्रूड दाखवते. मग आपण काय करायचं त्या ठिकाणी 750च दाखवते का, एकदा चेक करूया आपण, पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करूया, मला थोडासा डाऊट आहे याच्यामध्ये, तर क्लिअर करून घेऊ. बघा 15,000 गुणिले 5 भागिले 10 गुणिले 6 भागिले 12 जर केलं तर 6 × 6 6 2 12 आणि हे शून्य गेले तर 150 गुणिले 5 जर कॅल्क्युलेशन केले तर 750 इंटू 1/2 इज इक्वल टू आपल्याला ते 375 रुपीज येणार आहेत. हे ॲक्रूड इंटरेस्ट आपल्याला इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करावं लागेल. इन्व्हेस्टमेंट कडे यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 375. आउटरला आपल्याला भेटणार आहेत ₹15,375. आणि याचा दुसरा इफेक्ट इन्कमला लिहावा लागेल. आउटस्टँडिंग बाय लिहायचं, बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अमाऊंट लिहिणार 375 रुपये. तर अशा पद्धतीने आपण काय केलेले 6 नंबरची ऍडजस्टमेंट केली. 7 नंबर मध्ये कॅपिटल फंड 70,000 रुपये दिला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपण कॅपिटल फंड लिहायचा इनर कॉलमला 70 आणि त्याच्यामध्ये 3,100 जर आपले एंट्रन्स फी कॅपिटलायझेशनची अमाऊंट जर ऍड झाली तर आपल्याला 73,100 कॅपिटल फंड भेटणार आहे. अशा पद्धतीने सगळे ऍडजस्टमेंट सगळे आयटम ट्रान्सफर केले. क्लोज करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बघायचं. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा जर अंदाज घेतला आपण तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल या ठिकाणी, रिसिप्ट साईडची टोटल जास्त आहे. मग आपण रिसिप्ट साईडची टोटल करूया, बघूया किती येते ती. तर आपल्याला या ठिकाणी सरप्लसची अमाऊंट भेटणार आहे 19,395 रुपये. याला लिहायचं टू सरप्लस आणि कंसात लिहायला विसरू नका एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. आणि हा सरप्लस आपल्या कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा. ऍड म्हणायचं सरप्लस. अमाऊंट लिहिणार 19,395 आणि कॅपिटल फंडचे अमाऊंट आउटरला येणार आहे 92,495. आणि जर आता आपण बॅलन्स शीट क्लोज करायला घेतली तर लायबिलिटीची टोटल येणार आहे 94,105 आणि तीच असेटची देखील असणार आहे 94,105. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. जर समजलेलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.